हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि आपली जी रेसिपी आहे ना, तर आपण स्टार्ट करूया. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज ही घेऊन आलेली आहे. तर आज इथं मी बनवत आहे अंडा बॉईल मसाला. आता तुम्ही त्या म्हणजे थंबनेलवरून ओळखलंच असेल. आता मी ते स्टार्ट करत आहे. इथं मी घेतलेलं आहे थोडंसं खोबरं. खोबरं काय केलंय मी इथं भाजून घेतले. कांदा पण भाजून घेतले मिक्सरमध्ये म्हणजे बारीक करून घेतलेला आहे. आणि इथे मी काही अंडी जी आहे ना, ते अंडी काय केले बॉईल करून घेतलेले आहे आणि बॉईल केल्याच्या नंतर त्याची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. आता इथे मी काय करते कट मारून घेत आहे आणि कट मी सरळ मारत नाही थोडीशी म्हणजे वाकडी अशी मारत आहे. तुम्ही तर पाहत आहे की कशाप्रकारे मी ते सुरी धरलेली आहे. एक डिझाइन म्हणून मी ते म्हणजे केलेली आहे. तर तुम्ही तर पाहत आहे की अंड्याला पूर्ण कट मारून झाल्याच्या नंतर आपण हे मसाला जे आहे ना, तो वाटून घेतलेला आहे. तर ते कशाप्रकारे वाटलेला आहे ते पण इथं पाहून घ्या. आता काय करूया आपण गॅसचा फ्लेम चालू करून आहे ना, एक कढई ठेवूया आणि कढई ठेवल्याच्या नंतर थोडंसं फक्त एकदम नॉर्मली तेल इथे ॲड केलेलं आहे. तेल पूर्ण असं कढईचं पांगून घेतलेलं आहे आणि त्याच्यात काय करायचं आहे आपल्याला जे आपले बॉईल केलेले अंडे आहे ना, ते इथं तेलामध्ये फ्राय करायचे. गॅसचा फ्लेम हाय ठेवला तरीही काही हरकत नाही. फक्त 5 मिनिटाच्या आतच हे काय होतील पूर्ण बॉईल होऊन रेडी होतील. आणि इथं काय करायचं आपल्याला पूर्ण असं एकसारखं म्हणजे काय करायचंय अधून-मधून पलटी मारत राहायचंय. म्हणजे काय होतं माहिती का, जे अंडी बॉईल व्हायला टाकली आहेत ना, ते पूर्ण सगळीकडनं सारखी बॉईल होतील आणि जास्त काय करायचं नाही. फक्त नॉर्मली आपल्याला थोडंसं म्हणजे परतून घ्यायचं. इथं इथं तुम्ही पाहत आहे ना, की कशाप्रकारे तुम्ही अंड्याला बॉईल करून घेतलेलं आहे. मग आता आपण सॉरी बॉईल नाही, फ्राय करून घेतलेला आहे. तर आता आपण काय करूया, आपल्या जी अंडी आहे ना, तर चांगल्यापैकी फ्राय झालेली आहे. आपण काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये आणि नंतर इथं काय केलंय, थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी काय केलं इथं, जे आपण मसाला वाटून घेतला होता ना, तो मसाला आपल्या तेलामध्ये म्हणजे ॲड केलेला आहे. आणि तेल म्हणजे जे मसाला आहे ना, ॲड केल्याच्या नंतर ते मसाला 3 ते 4 मिनिटं आधी आपण असंच कंटिन्यू म्हणजे भाजून घेऊया. आणि नंतर काय करायचंय, थोडंसं अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे लसणाची पेस्ट, अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे आल्याची पेस्ट. आपण काय करायचं आता हे पण 3 ते 4 मिनिटं आहे ना, पूर्ण मिश्रण एकसारखं करून आहे ना, चांगल्यापैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आपण नंतर जे आपले बेसिक मसाले रेग्युलर जे आपण वापरतो ना, ते आपण ह्याच्यामध्ये थोडे-थोडे इथं टाकून घेणार आहोत. आता मी इथं काय करते, इथं मी घेतलेला आहे चिकन मसाला फक्त 1 चमचा. कारण आपल्या भाजीची क्वांटिटी कमी आहे ना, तर त्याच हिशोबाने तुम्ही इथं मसाले कमी जास्त करू शकता. इथं मी घेतलेला आहे मटण मसाला 1 चमचा आणि इथं मी घेतलेला आहे अर्धा चमचा छोटा हळद घेतलेली आहे ना, हळद घेतल्याच्या नंतर आहे ना, होममेड मसाला घेतलेला आहे फक्त 1 चमचा. आता इथं आपण काय करतोय आता, चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर आहे ना, आता हे जे मिश्रण आहे ना, तर पूर्ण एकसारखं करून घ्यायचे. म्हणजे काय करायचे, तेलामध्ये पूर्ण असं परतून घ्यायचे, जेणेकरून आपला पूर्ण एकसारखा मसाला भाजला जाईल. तशा प्रकारे पूर्ण एकसारखं मिश्रण तयार केल्याच्या नंतर आपण काय करायचे, गॅसचा फ्लेम कमीच करायचा आणि एकदम 7 ते 8 मिनिटं हा मसाला आहे ना, तर चांगल्यापैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनिटे तर झालेली आहेत. आता इथे मी काय करते, जे आपला मसाला म्हणजे आहे ना, तर त्याच्यामध्येच काय करते, जी अंडी आपण बॉईल म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे ना, ते पण मसाल्यामध्ये पण फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, की जे मसाला आहे ना आणि जे अंडी आहे ना, तर एक म्हणजे जे मिश्रण आहे ना, ते अंड्यामध्ये उतरल्याच्या नंतर एक फ्लेवर छान असा येतो. तर डायरेक्टली पाणी टाकायचं नाहीये. पूर्णच काय करायचं, इथं पण 5 मिनिटं काय करायचंय, आपलं एकसारखं मिश्रण करून घेतल्याच्या नंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून अजून 5 मिनिटं असंच ठेवणार आहोत.
5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून काय होईल 5 मिनिटात आहे ना वाफेवरती पूर्ण मसाला म्हणजे अंड्यामध्ये मिक्स होईल आणि 5 मिनिटाच्या नंतर ते काय केलं तुम्ही पाहत असाल, की मसाला पूर्ण असा भाजलेला आहे आणि अंड्यामध्ये वगैरे पूर्ण असं मिक्स झालेलं आहे. तर आपण इथं काय करणार आहोत आता फक्त आपलं जे पाणी आहे ना, तर पाणी पण पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला म्हणजे थोडीच ठेवायची आहे. काय होतं, की पात्र भाजी नाही बनवायची आपल्याला. मसाला म्हणले की फक्त मसाला येतो. त्याच्यामध्ये फक्त एकदम काय केले अर्धा ग्लास इथं पाणी ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला जर समजा कोणाला आवडत नसेल, तर तुम्ही पाणी वाढवू शकता. तर आपल्याला इथं काय करायचं व्यवस्थित आपली कन्सिस्टन्सी आहे ना, ती व्यवस्थित झालेली आहे. उकळी पण आलेली आहे आणि आपली जी भाजी आहे ना, तर इथं रेडी झालेली आहे. आता आपल्या भाजीला चांगल्यापैकी उकळी आलेली आहे. तर आपण इथं काय करूया, गॅस आहे ना, ते बंद करून घेऊया आणि नंतर आपण काय करूया 2 मिनिटं ना, असंच ह्याला झाकण ठेवूया. कारण काय होतं स्टीम जी आहे ना, तर आतमध्ये पूर्ण अंड्यामध्ये उतरल्या जाईल आणि तुम्ही ते दुसरीकडे पाहता असाल, की फायनली जी आपली रेसिपी आहे ना, ती ऑलमोस्ट झालेली आहे. तर आपण इथं काय करूया आता थोडीशी कोथिंबीर इथं टाकून घेतलेली आहे. तर आता फायनली जी आपली रेसिपी आहे ना, तर बॉईल अंडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, तर त्यांचं खरंच मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्त्वाचं. खात राहा आणि आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं फ्रेंड्स, ताईंनो, भावांनो, बहिणींनो आपल्या चॅनलला जेवढं होईल ना तेवढं शेअर करायला विसरू नका. कारण म्हणजे सगळ्यांपाशी पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे का नाही. चला तर मग आपल्या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत बाय.